नवी मुंबईच्या उरणमधील हत्या झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी आरोपींना अटक करण्यासह कठोर कारवाईचे वचन दिले। प्रेम करणं हा विषय नाही, पटवतात, फसवतात, मारतात, त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं। प्रेम करना उसके ऊपर हमारी कोई बात नहीं है, लेकिन प्रेम का नाटक करना, उनको फंसाना, उनको भगाना, एक्सप्लॉइट करना और फिर छोड़ देना, और अगर वो लड़की जिद करती है तो उनकी हत्या करना, यह लव जिहाद के खिलाफ जल्द से जल्द एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने कानून सरकार ने लाना चाहिए, ऐसे पुनः एक बार मैं मांग करता हूं। तर उरणमधनं समोर आलेलं हे हत्या प्रकरण आणि यावरनं आता अर्थातच राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ लागलेल्या आहेत। थेट जाऊयात नवी मुंबईतून आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण बघतोय की राजकीय प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणानंतर उमटू लागल्यात आणि अशातच किरीट सोमय्या हे या ठिकाणी पोहोचलेत। काय त्यांची सविस्तर भूमिका होती, काय त्यांनी सविस्तरपणे सांगितलंय? नक्कीच गुरु, 22 वर्षीय तरुणीसोबत हे हृदयाला पिळवटणारी घटना घडलेली आहे। संपूर्ण उरण परिसर हादरलेला आहे, भीतीचं वातावरण पसरले आणि यातच आज किरीट सोमय्या यांनी कुटुंबाची भेट घेतली। पीडित महिलेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि किरीट सोमय्या यांनी असं देखील म्हटलं आहे की 3 महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती, त्यानंतर आता कुठे पुन्हा हीच घटना घडलेली आहे। या आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा होणार असं वचन देखील किरीट सोमय्या यांनी कुटुंबियांना दिलेला आहे गुरु। अर्थात तर किरीट सोमय्या यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये वचन दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्याची पूर्तता कशी होते हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।